नागपूरचं जे हिंसाचाराची घटना आहे त्यामध्ये फहीम खान जो आहे त्याला मास्टरमाइंड म्हणून सांगितलं जातं आणि त्यांच्यासह अनेक जणांवर देशद्रोहाचे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले. कसं आहे की नागपूरची जी घटना झाली तर ती का घडली आपल्या सर्वांना माहिती आहे. मी वारंवार सांगितले, अनेकांनी म्हटले की सरकारमधलेच काही मंत्री, सरकारचे संबंधित काही संस्था ज्या पद्धतीनं सातत्यानं वक्तव्य करत आहेत आणि त्याच्यामुळे जे वातावरण खराब होत आहे त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पण एक चांगली गोष्ट आहे की नागपूरच्या सर्व जनतेने अतिशय चांगलं सहकार्य केलं. त्याच्यामुळे लवकरात लवकर दंगल आटोक्यात आली आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर निस्तार पोलीस कारवाई करेल, प्रश्नच नाही आणि करायला पाहिजे. दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबांचा आरोप आहे. आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची याचिकेतून मागणी करण्यात आलेली आहे. शिवाय सीबीआय चौकशीची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. ही याचिका जी दाखल करण्यात आली आहे त्याची मी माहिती बोलवली आहे. त्याची प्रत माझ्याकडे आज काही वेळात पोहोचेल. ती वाचल्यानंतर मी सविस्तर त्याच्यावर बोलेल. पण हे सर्व प्रकरण मला हे राजकीय षडयंत्राचा भाग दिसतो. त्या याचिकेमध्ये किशोरी पेडणेकरांवर सुद्धा आरोप करण्यात आले आहे की त्यांनी दबाव जो आहे तो आणला होता आणि बयान कबूल करायला लावलं होतं, अशा पद्धतीची याचिकेतून सांगण्यात आलेलं आहे. आदित्य ठाकरे एक नाव घेतलं. याच्यामध्ये ऑलरेडी SIT बसवण्यात आली होती. SIT 2022 पासून त्याची चौकशी त्यांनी केली. सर SIT मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी होते, त्यांनी त्याची चौकशी केली. साहेब, नागपूर दंगल प्रकरण हटवण्यासाठी दिशा सालियन प्रकरण काढलं असं वाटतं का? कसं आहे की जे सध्या ज्या पद्धतीचे जनतेसमोर जे अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आमच्या कापसाचा, सोयाबीनचा, चणा, तुरी, संत्रा, मोसंबी, त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे, असे अनेक जे जनतेसमोरचे प्रश्न आहेत त्यातून भरकटवण्यासाठी खास करून ज्या पद्धतीनं विषय काढले, औरंगाबादचे विषय काढले जातात, या विषयाबद्दल मी बोलत नाही. आता जो विषय मी सांगितला ते तर ठीक आहे. त्यांनी रीतसर कोर्टात दर्ज केलं आहे, त्याची कॉपी रीतसर त्याची काय असेल ती कारवाई होईल. पण जे औरंगजेबासारखे विषय, त्याच्या कबरीचे विषय जे काढले जातात ते सातत्यानं लोकांचं लक्ष दुसरीकडे कसं नेता येईल, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्थानिक लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न कसे बाजूला पडतील, महागाईचा प्रश्न कसा बाजूला पडेल, पोलीस भरतीचा प्रश्न कसा बाजूला पडेल, अनेक प्रश्न बाजूला, त्याच्या लोकांना त्याचा या प्रश्नाचा विसर पडावा म्हणून औरंगजेबाच्या कबरीचा विषय त्यांनी करून काढतो. दिशेच्या वडिलांकडून त्यावेळेच्या मुंबई पोलिसांवर सुद्धा आरोप केले याचिकेत. ठीक आहे ना, त्याची SIT ऑलरेडी त्याची चौकशी चालू आहे. चौकशी त्या 2022 मध्येच SIT बसवली होती. SIT मध्ये काय आलं ते तुम्हाला कळेल. राजीनामा देऊन आदित्य ठाकरेंनी या संपूर्ण चौकशीला सामोरं जावं असं नितेश राणेंनी म्हटलंय. पेडणेकरांनी प्रकरण दाबण्यासाठी काय काय केलं हे सुद्धा पुढेही राजीनामा दिला. त्यांनी सांगितलं की सिनियर अधिकाऱ्याची SIT ची चौकशी तिथे चालू होती. 2022 पासून ती चौकशी 3 वर्ष झाली चालू. आणि पहिले सांगितलं हे जे चालू आहे सगळे राजकीय षडयंत्राचा भाग दिसतो. उस समय आप गृह मंत्री थे. दिशा सालियन के फादर ने जो कोर्ट में याचिका दाखिल की है, उस याचिका में उन्होंने क्या बयान किया है उसके बारे में मैं जानकारी ले रहा हूँ. उसकी कॉपी मैंने मंगवाई है और उसी प्रकार ये जो प्रकरण जो चालू है राजकीय षड्यंत्र का एक भाग मुझे दिखता है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.